नमस्कार. चला, आज आपण एका अशा साम्राज्याबद्दल बोलूया ज्यांनी केवळ राज्य नाही केलं, तर खरं तर प्राचीन महाराष्ट्राचा पाया रचला. विचार करा, मौर्य साम्राज्यासारखी महासत्ता कोसळल्यानंतर दख्खनच्या पठारावर एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. आणि याच पोकळीतून एक नवी, दमदार शक्ती उभी राहिली, सातवाहन. आता एक प्रश्न आहे, असं कोणतं घराणं असेल ज्यांनी तब्बल 450 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं आणि इतकंच नाही तर ज्यांचे व्यापारी संबंध थेट युरोपपर्यंत म्हणजे अगदी रोमन साम्राज्यापर्यंत पोचले होते. या एका प्रश्नातच आपल्याला त्यांच्या ताकदीची आणि त्यांच्या दूरदृष्टीची एक छोटीशी झलक मिळते. आणि याचं उत्तर आहे सातवाहन. याचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे यज्ञश्री सातकर्णीचं हे नाणं. यावर जहाजाचं चित्र आहे. आणि हे फक्त एक डिझाईन नाहीये, ही त्यांच्या आर्थिक सामर्थ्याची आणि दूरदृष्टीची जणू काही घोषणाच आहे. या नाण्याने त्यांनी जगाला सांगितलं की ते फक्त जमिनीचे राजे नाहीत, तर समुद्रावर राज्य करून संपत्ती निर्माण करणारे शासक आहेत. चला तर मग या साम्राज्याच्या अगदी मुळाशी जाऊया. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जेव्हा सगळीकडे एक प्रकारची अस्थिरता होती, तेव्हा सातवाहनांनी फक्त स्वतःलाच नाही टिकवलं, तर स्वतःला एक प्रादेशिक महाशक्ती म्हणून स्थापित केलं. सातवाहन घराणं हे महाराष्ट्रातील पहिलं ज्ञात ऐतिहासिक राजवंश मानलं जातं. आता याचा अर्थ काय होतो? तर यांच्यापासूनच आपल्याला या प्रदेशाचा दंतकथांच्या पलीकडचा म्हणजे शिलालेख आणि नाण्यांसारख्या ठोस पुराव्यांवर आधारलेला इतिहास मिळायला सुरुवात होते. त्यांचं राज्य आजच्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या मोठ्या भागावर पसरवलेलं होतं. कोणतंही साम्राज्य मोठं होतं ते त्याच्या शासकांच्या महत्वाकांक्षेमुळे. चला, आता आपण सातवाहन साम्राज्याला खरा आकार देणाऱ्या काही प्रमुख राजांबद्दल जाणून घेऊया. ही टाईमलाईन बघा. सिमोक या घराण्याचा संस्थापक होता. त्यानंतर आलेल्या सातकर्णी पहिला याने वैदिक यज्ञांद्वारे आपली सत्ता मजबूत केली. राजा हॉल हा फक्त राजा नव्हता, तर एक कविमनाचा माणूस होता ज्याने प्राकृत भाषेला राजाश्रय दिला. पण या सगळ्यांमध्ये सर्वात पराक्रमी ठरलं तो म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. आणि यज्ञश्री सातकर्णी हा या घराण्यातील शेवटचा महान शासक मानला जातो. गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळात सातवाहन साम्राज्य वैभवाच्या अक्षरशः शिखरावर पोचलो. तो एक जबरदस्त सेनापती होता. त्याने परकीय शक आक्रमकांचा पराभव करून दख्खनला त्यांच्या वर्चस्वातून मुक्त केलं आणि सातवाहनांचा स्वाभिमान पुन्हा एकदा जागृत केला. आता ही गोष्ट बघा, किती जबरदस्त आहे. नाशिकच्या लेण्यांमध्ये एक शिलालेख आहे. त्यात गौतमीपुत्राचं वर्णन खतियदप मान मदनस असं केलंय. म्हणजे काय? तर क्षत्रियांचा गर्व आणि अहंकार चिरडून टाकणारा. या एका बिरुदामलीतून त्याच्या प्रचंड राजकीय आणि लष्करी ताकदीची आपल्याला कल्पना येत. पण नुसत्या तलवारीच्या जोरावर साम्राज्य 450 वर्ष टिकत नाही, बरोबर? त्यासाठी लागते एक भक्कम आर्थिक तिजोरी. आणि सातवाहनांच्या या दीर्घायुष्याचं खरं रहस्य होतं त्यांचा व्यापार. याच व्यापाराने दख्खनच्या पठाराला थेट त्या काळातल्या जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलं. त्यांच्या सागरी व्यापाराची 2 मुख्य केंद्र होती. एक गुजरातमध्ये भरूच आणि दुसरं महाराष्ट्रात कल्याण. ही फक्त बंदरं नव्हती. विचार करा, ही त्या काळातले एक प्रकारची इंटरनॅशनल हब्स होती, जिथे वेगवेगळ्या संस्कृतीचे आणि भाषांचे लोक व्यापारासाठी एकत्र येत असत. जरा कल्पना करा, दख्खनमध्ये बनलेली उत्तम दर्जाची कापडं, इथले मसाले, मोती आणि हिरे जहाजांमधून हजारो मैल दूर रोमन साम्राज्यात पोहोचत होते. या वस्तू तिथे श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानल्या जात होत्या. आणि या व्यापारातून सोनं चांदी अक्षरशः ओघाच्या रूपाने सातवाहन साम्राज्यात येत होतं, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था प्रचंड मजबूत झाली. आणि हो, ही काही हवेतली गोष्ट नाहीये. आपल्याला याचा पक्का पुरावा मिळालाय. सातवाहनांच्या प्रदेशात झालेल्या उत्खननांमध्ये रोमन नाणी, मद्यपात्र आणि खास प्रकारची मातीची भांडी सापडली आहेत. हे अवशेष म्हणजे त्या प्राचीन आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या जणू काही पावत्याच आहेत, जे 2 महान संस्कृतींमधल्या थेट संबंधांचा ठोस पुरावा देतात. व्यापारातून आलेल्या या अफाट संपत्तीचा उपयोग सातवाहनांनी फक्त राज्य वाढवण्यासाठी नाही केला, तर कला आणि धर्माला उदारपणे आश्रय देण्यासाठीही केला. चला, त्यांचा हा दगडात कोरलेला वारसा जरा जवळून पाहूया. आता सातवाहनांची सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? त्यांची धार्मिक पॉलिसी. ते स्वतः वैदिक धर्माचे पालन करत होते, वैदिक यज्ञ करत होते, पण त्याच वेळी त्यांनी बौद्ध धर्मालाही तितकाच राजाश्रय दिला. हे फक्त उदार धोरण नव्हतं, तर एका विशाल आणि वैविध्यपूर्ण साम्राज्यात
सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याची एक खूप हुशार राजकीय रणनीती होती. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे अमरावती आणि नागार्जुनकोंडा इथले भव्य स्तूप. या स्लाइडवरचं हे शिल्पकाम बघा. हे इतकं सुंदर आणि कलात्मक काम करण्यासाठी जो पैसा आणि स्थैर्य लागतं, ते सातवाहनांनी व्यापारातून निर्माण केलेल्या समृद्धीमुळेच शक्य झालं. सातवाहनांनी केलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे भाषेच्या क्षेत्रातला. त्यांनी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या प्राकृत भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिला. हा एक खूप मोठा आणि खरं तर क्रांतिकारी निर्णय होता. यामुळे साहित्य आणि प्रशासन लोकांच्या अधिक जवळ आलं. राजा हालने लिहिलेली गाथा सप्तशती याच धोरणाचे एक उत्तम फळ आहे. तर मग ह्या महान साम्राज्याने आपल्यासाठी मागे काय ठेवलं? त्यांचा वारसा नेमका आहे तरी काय, जो आजही आपल्याला कुठेतरी प्रभावित करतो? 450 वर्षांपेक्षा जास्त काळ. पुन्हा एकदा विचार करा, 450 वर्ष. एवढा दीर्घकाळ चाललेल्या शासनाने दख्खनला एक अशी राजकीय स्थिरता दिली, जी या प्रदेशाने याआधी कधीच अनुभवली नव्हती. आणि याच स्थिरतेच्या जमिनीवर व्यापार, कला आणि संस्कृतीची झाडं चांगलीच फोपावली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सातवाहनांनी दख्खनसाठी एक ब्लूप्रिंट तयार केला. एक मजबूत प्रशासकीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जाळं, स्वतःची स्वतंत्र नाणी, भव्य लेणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रादेशिक भाषेचा सन्मान. याच ब्लूप्रिंटवर पुढे वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूटांसारख्या मोठ्या राजवटींनी आपापल्या साम्राज्यांची उभारणी केली. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, की सातवाहनांनी तयार केलेल्या प्रशासन आणि व्यापाराच्या याच मॉडेलने दख्खनच्या भविष्याला पुढील 1000 वर्षांसाठी नेमका कसा आकार दिला असेल, यावर नक्की विचार करा.